हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 94. युगची नजर अविराकडे गेली, जी युगचं कपाट उघडून बसली होती आणि त्यात काहीतरी शोधत होती. काय शोधतेस त्यात? युगने विचारलं. आता पुढे. कपडे. कपाटातून युगचं टी शर्ट काढून तिने स्वतःच्या दोन्ही दंडांजवळ लावून पाहिला आणि स्वतःला न्याहाळत ती पाहू लागली. हे घालू मी? टी शर्ट तसंच स्वतःसमोर धरत अविरा युग समोर जाऊन उभी राहिली. मला तर तू काहीही घातलेलं चालेल. ओठांवर स्मित आणतच युग म्हणाला, तुमच्याकडे सुई दोरा आहे? अविराने विचारलेल्या प्रश्नाने युग थोडासा गोंधळून गेला. सुई दोरा? चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणतच युगने प्रश्न केला. एवढ्या रात्री हिला सुई दोरा का हवा, हा प्रश्न खरं तर युगला पडला होता. ते मी या टी शर्टला साईड होऊन 4-5 टाके मारून थोडंसं फिट केलं असतं ना. त्यांच्या चिमटीत टी शर्टच्या बाजूच्या कडा पकडतच अविरा म्हणाली. युगला तिच्या बोलण्यावर हसूच आलं. स्वीटहार्ट म्हणत युग पोट धरतच बेडवरून उठला आणि अविरा समोर जाऊन उभा राहिला. युग जसं तिच्या जवळ येऊन उभा राहिला तसं अविरा स्वतःचे श्वास रोखून धरले. त्याने तिच्या हातून टी शर्ट काढून घेतलं. पापण्यांची उघडझाप न करता अविरा एकटक त्याच्याकडे बघत होती. ह्या रूम मध्ये आपण फक्त दोघीच आहोत. तुला जास्त विचार करायची गरज नाही. दिवसभर तुझी सुद्धा धावपळ झालीये. थोडं फ्रेश हो आणि हा टी शर्ट घालून तू बाहेर ये. हवं तर मी डोळे बंद करून बसतो, मग तर झालं. युग अविराची समजूत काढतच म्हणाला. अविराने हो म्हणून मान डोलवली आणि युगकडे एकटक बघत त्याच्या समोर तशीच उभी राहिली. आता फ्रेश होऊन घेतेस की मदतीला येऊ? युगचे ओठ अगदीच तिच्या कानाजवळ आले होते. कानात झालेल्या गुदगुल्यांनी अविराने मान डाव्या बाजूला झुकवली. तिचा गाल थेट त्याच्या गालाला येऊन चिकटला. काहीही न बोलता युगच्या हातून टी शर्ट काढून घेत तिने बाथरूम मध्ये पळ काढला. अविरा बाथरूम मधून कधी बाहेर येते याची वाट युग बघत बसला होता. 15 मिनिटं उलटून गेली, पण अविरा बाथरूम मधून बाहेर यायचं नाव काही घेत नव्हते. शेवटी न राहून युगने बाजूला जाऊन बाथरूमचा दरवाजा ठोठवला. बाथरूमची कडी उघडल्याचा आवाज आला. दरवाजा उघडून स्वतःचं तोंड अविराने बाहेर काढलं. किती वेळ? युगने विचारलं. तुम्ही उलटा फिरून उभं राहा ना, अविरा म्हणाली. तसं युग पुन्हा गोंधळून गेले. फिरा ना प्लीज, लढीवाळपणेच अविरा म्हणाली. ओके असं म्हणत युग अविराला पाठ फिरवून उभा राहिला. अविरा त्याच्या मागे येऊन उभी राहिली. तू मला असं तोंड फिरवून उभं राहायला का सांगितलंस, ते कळेल का मला? असं म्हणत युग तिच्याकडे तोंड फिरवणार तसं अविराने स्वतःचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवत त्याला आपल्या समोर तसंच उभं ठेवलं. मला लाज वाटते, तुम्ही अजिबात मागे वळणार नाही. जणू युगला ती धमकवत होती. मला मी युकेला असल्याचा फील येतोय. तिथले पोलीस असं धमकावतात. हात पण हवं तर वर घेतो. अविराची मस्ती करतच युग म्हणाला. हात वगैरे वर करायची गरज नाही. युगने वर केलेली हात खाली करतच अविरा म्हणाली. अविराचे समाधान व्हावं म्हणून युग तिच्या पुढे पुढे चालत होता. अविराची नजर युगच्या पावलांवर होती. युगने उजवं पाऊल पुढे टाकलं की अविरा सुद्धा स्वतःचं उजवं पाऊल पुढे टाकत होती. युगने डावं पाऊल पुढे टाकलं तर अविरा सुद्धा स्वतःचं डावं पाऊल पुढे टाकत होती. लेफ्ट राईट लेफ्टचा खेळ दोघांचा सुरू होता. आणि अचानकपणे युगने पुढे टाकायला घेतलेलं उजवं पाऊल मागे घेतलं आणि अविरा त्याला पाठीमागूनच धडकली. लागलं ना? असं थांबले का तुम्ही? स्वतःचं नाक चोळतच तिने युगला विचारलं. ए स्वीटहार्ट, टी शर्ट एकदम भारी दिसतोय ग तुझ्यावर. युगने असं म्हणताच अविराने पटकन स्वतःची मान वर करत युगकडे पाहिलं. डाव्या बाजूला वॉर्डरोबवर असणाऱ्या आरशात दोघांचंही प्रतिबिंब दिसत होतं.
चीटर असं म्हणत अविराने लाजेने स्वतःचं तोंड दोन्ही तळ हातात खुपसून लपवलं. युग हसतच तिच्याकडे तोंड करून उभा राहिला. खरंच खूप भारी दिसतोय हा टी शर्ट तुझ्यावर. अविराच्या चेहऱ्यासमोरून हात बाजूला करतच युग म्हणाला. तिच्या लाल झालेल्या नाकावर युगने बोटांनीच मसाज दिला आणि त्यावर ओठ टेकवले. टी शर्ट जमेल तेवढं खाली ओढण्याचं काम अविराचं सुरू होतं. उघड्या मांड्या युग समोर झाकण्याचा प्रयत्न तिचा सुरू होता. अविराच्या हनुवटीला धरत युगने तिचा चेहरा स्वतःच्या अगदी जवळ घेतला. तिच्या गुलाबी पाकळ्या ज्या त्याला सकाळपासून जास्तच अस्वस्थ करत होत्या त्यावर त्याने ओठ टेकवले. खरंच छान दिसतेस. एवढं बोलून युग तिच्या समोरून बाजूला झाला. अविरा मात्र डोळे अजूनही मिटून तशीच उभी होती. युग आपल्या आजूबाजूला नाही याची जाणीव तिला झाली तसं तिने डोळे उघडले. बेडवर सुद्धा नव्हता तो. सोलमेट, तिने घाबरतच त्याला आवाज दिला. मी तुझ्या जवळच आहे ग स्वीटहार्ट. अविराला तिच्या पाठीमागून आवाज आला. युगने पाठवूनच हाताचा विळखा तिच्या पोटाभोवती घातला. तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवत त्याने तिला आरशासमोर उभं केलं. यात माझ्यापासून लपवण्यासारखं काय आहे? एवढा छान वनपीस तू घातलायस आणि मग बघायला पण नाही देत नीट. आरशात दिसणाऱ्या अविराच्या प्रतिबिंबाकडे बघतच युग म्हणाला. अविरा युगच्या नजरेत एकटक बघत होती, पण नंतर लाजेने तिने स्वतःची मान खाली घातली. मी तर विचार करतोय की वीक कडून तुझी बॅग राहूच ते आणायची. युग अविराची मस्ती करतच म्हणाला. अविरा गंभीर झाली आणि गरकन युगच्या दिशेने फिरली. असं कसं विचार करताय तुम्ही? मी दिवसभर अशाच कपड्यात इथे फिरणार? अविराने गंभीर होतच विचारले. माझी तर काहीच हरकत नाही, तुला बघ चालणार असेल तर. युगने खांदे उडवतच उत्तर दिलं आणि तो तिला सोडून बेडवर जाऊन बसलं. ऐका ना, युगला आवाज देत अविरा त्याच्या पुढ्यात जाऊन बसली. तेही अगदी मांडी घाले. बोला ना मॅडम. तिच्या गोऱ्या मांडीवरून हात फिरवतच युग म्हणाला. युगच्या होणाऱ्या स्पर्शाने तिचं संपूर्ण शरीर शहारू लागले. डोळे मिटून ती शांत बसून राहिली. काहीतरी ऐकवतेस ना? युगने हसतच विचारले. विसरली. स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतच अविरा म्हणाली. आठवलं की सांग मला. आता जास्त विचार नको करू. उद्या वीकच्या घरी जाऊन आपण तुझी बॅग घेऊन येऊया. अविराच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतच युग म्हणाला. अविराने हो म्हणून मान डोलवली. तसं युगला व्यवस्थितपणे बेडवर झोपायला तिने मदत केली. त्याच्या अंगावर नीट पांघरून तिने घातलं आणि त्याच्या शेजारी ती झोपली. युग लगेचच तिच्याकडे कूस बदलून झोपला आणि ती सुद्धा. नजरेने मात्र एकमेकांना न्याहाळणं सुरू होतं. डोळे जसे थकले तसं एकत्रच दोघांनी ते मिटले. सकाळी साधारण 8ला अविराला जाग आली. युगला बघण्यासाठी तिने कूस बदलली, पण युग तिथे नव्हता. ताडकत ती बेडवर उठून बसली. कुठे गेले हे? इकडे तिकडे बघतच अविराने स्वतःलाच प्रश्न केला. हॉटेल सृष्टीमध्ये असताना सुद्धा ते असंच करायचे. सकाळ झाली की माणूस गायब. आणि आता पण. स्वतःसोबतच ती बोलू लागली. अंगावरील चादर बाजूला करत ती पळतच बाथरूम मध्ये शिरली. युग तिथे सुद्धा नव्हता. कुठे गेले असतील मला एकटीला सोडून? रडव्या सुरातच तिने स्वतःला प्रश्न केला. इतका संघर्ष केल्यावर तिचा सोलमेट तिला भेटला होता. अचानकपणे तो दिसेनासा झाल्यामुळे ती थोडी जास्तच घाबरली होती. स्वतःचा अवतार बघता आहे त्या कपड्यात ती रूम बाहेर सुद्धा पडू शकत नव्हती. धडधडणाऱ्या हृदयाला शांत करत ती बेडवर बसली. एकटक भिंतीवर टांगलेल्या घड्याळाकडे बघत. 8वर असलेला काटा आता 9वर येऊन थांबण्याच्या तयारीत होता. पण युगचा काहीही अतापता नव्हता. बाजूलाच असलेल्या चादरीचा अविराने अगदी चोळाबोळा केला होता. मोबाईल? ती स्वतःशीच पुटपुटली आणि स्वतःचा मोबाईल शोधू लागली. मोबाईल टीपॉयवर होता. तिने मोबाईल हातात घेतला, पण त्याखाली एक कागद होता ज्यावर मजकूर लिहिलेला होता. तिने हातात तो कागद पकडला आणि त्यावर लिहिलेला मजकूर ती वाचू लागली. काय लिहिलं असेल त्यात? कळेलच पुढील भागात.
आज जर कमेंटमध्ये रिस्पॉन्स चांगला आला तर बॅक टू बॅक भाग पोस्ट होतील. धन्यवाद.